सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. शब्द सुमनाने आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फ्रॅक्शन म्हणजे काय हे शिकलेले आहात. फ्रॅक्शनचं रीडिंग आणि रायटिंग कसं करायचं हेही शिकलेले आहात. 1/2, 1/4, 3/4 म्हणजेच हाफ, क्वार्टर, 3/4 आणि आणखीनही फ्रॅक्शन्स तुम्ही पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे डिफरंट मिनिंग्स ऑफ फ्रॅक्शन्स हे सुद्धा शिकलेले आहात. आज आपण इयत्ता 4थी विषय गणित, टॉपिक आहे 10वा मिक्स फ्रॅक्शन हे पाहणार आहोत. तुम्ही फ्रॅक्शन पाहिलेलं आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय हे तुम्ही शिकला आहात. मग मिक्स फ्रॅक्शन्स म्हणजे काय? फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन यात नेमका फरक काय? मिक्स फ्रॅक्शनचे वाचन व लेखन कसे करायचे? मिक्स फ्रॅक्शनचा आपल्या दैनंदिन व्यवहारात नेमका कुठे आणि कसा उपयोग होतो हे आज आपण आजच्या पाठातून पाहणार आहोत. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास आपण उदाहरणातून समजून घेणार आहोत. चला तर मग बघा, फळ्यावरील उदाहरण वाचा. 3 apples have to be shared between 2 children. म्हणजेच काय? 3 सफरचंद 2 मुलांमध्ये सारखी वाटायची आहे. मग आता ते कसं करायचं? डिवाइड each apple equally into 2. Give each child one part, that is half of each. In this way, each child gets 3 halves. Therefore, each child will have 1/2 into 3 is equal to 3/2 apples. म्हणजेच काय? प्रत्येक सफरचंदाचा अर्धा अर्धा भाग किती वेळा मिळणार आहे? 3 वेळा मिळणार आहे. मग अर्धा आणि अर्धा किती झालं? 1 आणि अर्धा, मग 1 आणि अर्धा. म्हणजेच आपण काय पाहिलं? 3/2 is equal to 1.5. 1.5 हे काय आहे? मिक्स फ्रॅक्शन आहे. त्यामध्ये पूर्णांक सुद्धा आहे आणि अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन सुद्धा आहे, आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांक मिक्स फ्रॅक्शन. आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू. तर दुसरी पद्धत काय आहे? अगोदर प्रत्येकाला एक एक अख्खं सफरचंद द्या. गिव्ह ईच चाइल्ड 1 whole apple. मग काय करायचंय? उरलेलं जे तिसरं सफरचंद आहे त्याचे 2 समान भाग करायचे आणि प्रत्येकाला एक एक भाग द्यायचे. म्हणजे आता प्रत्येकाला किती मिळालं? सुरुवातीला 1 पूर्ण आणि नंतर अर्धा, म्हणजेच 1 plus half. 1 is a integer and half is a fraction. So this is called 1.5. That is mixed fraction. 1.5 is a mixed fraction. आता आपण आणखी एक उदाहरण बघूया. 5 rotis have to be shared equally between 2 children. 5 भाकरी आहेत आणि त्या 2 मुलांमध्ये सारख्या वाटायच्या. इथे पण आपण 2 पद्धतीने ही वाटणी करू शकतो. पहिली पद्धत, सुरुवातीला काय करायचे? प्रत्येक भाकरीचे 2 तुकडे करायचे. डिवाइड ईच रोटी इक्वली into 2 parts. Give each child 1 part, that is half of each roti. In this way, each child will get 5 halves. म्हणजे किती मिळतील प्रत्येकाला? 5 half. म्हणजेच काय? Half. How many times? 5 times. So 1/2 multiplied by 5 is equal to 5/2. म्हणजेच किती? 1/2 plus 1/2 किती झालं? 1. पुन्हा 1/2 plus 1/2 किती झालंय? 1. 1 आणि 1 2 आणि अर्धा, असं एकूण किती झाले? 2.5. So 2.5 is a mixed fraction. त्या भाकऱ्यांची समान वाटणी होताना त्यात काही भाकरी त्यांना पूर्ण मिळालेत आणि काही अपूर्ण भाकरी मिळालीये, आणि म्हणून 2.5 is a mixed fraction. आता हीच वाटणी आपण दुसऱ्या पद्धतीने करूया. 5 भाकरी आहेत, दोघांना वाटायच्या. प्रत्येकाला 2 भाकऱ्या दिल्या आणि त्यानंतर उरलेल्या 5व्या भाकरीचे 2 समान भाग केले आणि त्यातला एक एक भाग दोघांना दिला. म्हणजे आता दोघांना किती मिळालं? सुरुवातीला 2 अख्ख्या भाकऱ्या, 2 whole rotis and then half roti, means 2 plus
1/2 is equal to 2.5. 2.5 is a mixed fraction. आता आणखी एक उदाहरण बघूया. वाचा बरं फळ्यावरचं. 5 apples have to be shared among 4 children. सफरचंद किती आहे? 5. मुलं किती आहेत? 4. आता प्रत्येकाला एक एक सफरचंद आधी आपण देऊया आणि त्यानंतर उरलेलं 5वं सफरचंद जे आहे त्याचे 4 समान भाग करायचे आणि त्यातला एक भाग प्रत्येकाला द्यायचा. अशा प्रकारे चारही मुलांना किती मिळाला? 1 + 1/4. 1/4 म्हणजेच किती? क्वार्टर. 1 + 1/4 is equal to 1.25. 1.25. This is a मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन मध्ये काही पूर्णांक भाग असतो आणि काही अपूर्णांक असतो. येते लक्षात? आता आपण हे लिहायचं कसं, वाचायचं कसं ते नीट पाहूया. बघा, 1.25, 2.25, 3.25. 1 whole and 1 quarter make 1 + 1/4. This is written in short as 1 and 1/4 and is read as 1.25. In the same way, 3 and 1/4 is read as 3.25. 2 and 1/4 is read as 2.25. आता बघा, 1.5, 2.5, 3.5. 1 whole and 1/2 make 1 and 1/2. 1 and 1/2 is read as 1.5. In the same way, 2 and 1/2 is read as 2.5. 3 and 1/2 is read as 3.5. 4 and 1/2 is read as 4.5. Now 1 and 3/4, 2 and 3/4, 3 and 3/4. 1 whole and 3/4 is written as 1 and 3/4 and is read as 1 and 3/4. In the same way, 2 and 3/4 is read as 2 and 3/4. 4 and 3/4 is read as 4 and 3/4. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय आणि तो कसा लिहायचा हे आजच्या पाठातून तुम्हाला नक्कीच समजलं असणार. घड्याळातील वेळ सांगताना तसेच एकूण किती कालावधी लागला यासाठी मिक्स फ्रॅक्शनचा उपयोग होतो. स्वयंपाक करताना, विविध पदार्थ बनवताना आईला जे मोजमाप करावे लागते ते मिक्स फ्रॅक्शन मध्येच करावे लागते. सुतार, शिंपी यांसारख्या निरनिराळ्या व्यावसायिकांना सुद्धा मिक्स फ्रॅक्शन उपयोगी पडतो. 2 ठिकाणांतील 2 बिंदूंमधील अंतर मोजायचे आहे तर ते मोजतानाही ते पूर्णांकातच असेल असे नाही. त्यावेळेला काही पूर्ण तर काही अपूर्णांकही भाग असू शकतो. म्हणजेच इथे सुद्धा मिक्स फ्रॅक्शनचा उपयोग होतो. अशा तऱ्हेने मिक्स फ्रॅक्शनचा अभ्यास करून ते समजून घेऊन आपल्या दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग आपण करू शकतो. त्याची चाचणी म्हणून तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे. तो गृहपाठ तुम्ही आवडीने कराल अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद.